एकाच्या घरात तलवार होती. दररोज संध्याकाळी बायको चुलीवर बसली भाकरी करायला की तलवार काढायची. बघ आम्ही मावळे आहोत, आमचे वडील, आमचे पंजोबा, आमचे आजोबा सगळे सैन्यामध्ये होते आणि तलवार काढायची, तलवार फिरवायची. बायको बिचारी घाबरून जायची. ते नवीन आलेलं लेकरू किती दिवस सहन करणार. पण तिला रागच आला. 6 महिने झालं दररोज हा तलवार फिरवतोय. बायको एक दिवस म्हटली, मग घरात तलवार काय फिरवताय, बाहेर एवढं युद्ध पेटलंय, एखादा शत्रू तुम्ही मारून दाखवा. हे रागानं बाहेर गेलं. थोड्या वेळामध्ये बाहेरून आला, कलम केलेले अगदी रक्तबंबाळ झालेले 2 हात तिच्या पुढे टाकले. बायको घाबरली, म्हटली बापरे, रक्तबंबाळ झालेले हात आहे म्हणजे तुम्ही नक्कीच एखाद्या शत्रू सैन्याचं मारलेले हात असणार आहेत. पण मला सांगा, तुम्ही शत्रू सैन्याचे हात तोडून आणले, जर एखाद्या सैनिकाचं जर शीर कलम करून आणलं असतं तर बरं झालं असतं, ते आणायला पाहिजे होतं. नवरा म्हटला, मी तेच शोधत होतो, पण माझ्या अगोदरच ते कोणीतरी घेऊन गेलं होतं. दुर्दैव असं, घरात माणसं आहेत पण बोलणारी माणसं राहिली नाहीत. करलो दुनिया मुट्ठी में म्हणत आम्ही जग जवळ आलोय, परंतु घरातली माणसं आता तरी गावाकडे बरं आहे. पण शहरामध्ये जर पाहिलं तर प्रत्येकाची रूम वेगवेगळी असते आणि प्रत्येकजण ज्या त्याच्या रूम मधून अगदी काही जरी सांगायचं म्हटलं तरी मेसेज करतो, मला पाणी आणून दे. मेसेजवरती बोलणं चालू आहे. नवरा जेवायला बसलाय आणि बायकोला विचारतो, का ग मी तू ऑनलाईन दिसत नाहीस. बायको म्हटली, काय झालं, ऑनलाईनच आहे की चॅटिंग चालू आहे. नाही, मी बराच वेळ झालं, मी ताटातली भाकरी संपली म्हणून तुला मेसेज केलाय, तू अजून बघितला नाहीस का. याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची कवतुक वाटे झालिया वेचाचे. कवतुक वाटे झालिया वेचाचे. नाम मंगळाचे तेणे गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी. आता दिसचारी खेमे. आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेचिया. प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला उपदेश करतात. परंतु उपदेश करत असताना संतांनी केलेले उपदेश आणि आम्ही केलेले उपदेश याच्यामध्ये फरक आहे. कारण संत जेव्हा उपदेश करतात त्यावेळेस तो उपदेश केवळ शब्दांचा नसतो, तर त्याच्या पाठीमागे त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये आलेले अनुभव त्या माध्यमातून प्रतीत होतात. संतांनी केलेल्या उपदेशामध्ये आणि आमच्या उपदेशामध्ये फरक हा आहे, एक आम्ही केलेला उपदेश असतो, परंतु त्या उपदेशासाठी आम्ही उपदेश करतो, परंतु त्याच्यासाठी उपदेश करणारा पात्र आहे का याचा आम्ही विचार करत नाही. जो उपदेश करतोय तो त्या पद्धतीचा आहे का याचा आम्ही विचार करत नाही. आजकाल जगामध्ये सगळ्यात सोपं काय असेल तर दुसऱ्याला उपदेश करणं. आज इथं बसल्या बसल्या कोणीही माणूस कुणाला काही सांगेल याची काही गॅरंटी देता येत नाही. इथं बसल्या बसल्या माणूस म्हणू शकतो, नाही त्यांनी त्या पक्षात नव्हतंच जायला पाहिजे. पण तुम्हाला याची कल्पना नाही, कारण त्याच्याजवळ असतं. जावे त्याच्या वंशात तेव्हाची कळे. आज जगामध्ये सगळ्यात सोपं म्हणजे उपदेश करणं. परंतु तुकोबारादी संतांनी केलेले उपदेश हे मात्र आजही जगामध्ये त्याच्यावरती उपदेश करत असताना कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून संतांचे अभंग आम्हाला सांगितले जातात. कारण असं आहे, त्यांचे अभंग हे केवळ शब्द नाहीत, त्यांचे अभंग ही केवळ कविता नाहीत, त्यांचे अभंग केवळ कवन नाहीत, तर जे अनुभव आलेले आहेत ते जगाला सांगितलं, यांचं नाव संत आहे. दादा, आपले अनुभव सांगण्यासाठी आपलं जीवन तसं असावं लागतं
आणि आपले अनुभव जगासमोर मांडण्यासाठी आपण तसं वागलं तर आम्हाला सांगता येतं. आत्ताचा जमाना हा जिकडं तिकडं रील्सचा जमाना आहे. कशाच्याही रील्स, व्हॉट्सॲपवरती रील, फेसबुकवरती रील, इन्स्टावरती रील आणि सगळीकडे रील 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 चालू असतं. पण एकच वाक्य सांगतो, रील लाईफ आणि रिअल लाईफ याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. जे रील टाकतात ते खरोखरच रिअल तसे आहेत का हे सांगता येत नाही. म्हणून आज फक्त आम्ही जग पाहतोय, परंतु संतांच्या समोर जेव्हा आम्ही जातो त्यावेळेस संतांनी जे सांगितलं तेच जगामध्ये अनुकरण केलं आणि जे अनुकरण केलं ते उपदेश रूपानं पुढे आलं. याचं नाव संत आहे. आणि तुकोबाराय सांगतात, अहो एखादा अनुभव आम्हाला नसेल ना तर अगोदर आम्ही तो अनुभव घेतलाय. तुका म्हणे चाखोणी सांगे मज अनुभव आहे अंगे. एखाद्या गोष्टीचा अनुभव नसेल तर ती अगोदर केली आहे आणि मग जगाला सांगितलंय. संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये नाथांची कथा असायची आणि ज्या गावामध्ये कथा आहे त्या गावामध्ये 7-7 दिवस महाराज त्या ठिकाणी राहायचे. कथा सुरू झाली. कथा झाल्यानंतर महाराजांनी विचारलं, कुणाला काय प्रश्न असतील तर विचारा, कुणाच्या काही अडचणी असतील तर विचारा, त्याच्यावरती आपण उद्या चिंतन करू. आता महाराज भेटल्यानंतर नेमकं काय विचारावं हा एक मोठा विचार आहे. संत भेटल्यानंतर, गुरु भेटल्यानंतर, देव भेटल्यानंतर आम्हाला काय विचारलं पाहिजे हे कळालं पाहिजे. परंतु एका आजीच्या मनामध्ये सारखा प्रश्न होता. तिने आपल्या 4 वर्षाच्या 6 वर्षाचं जे नातवंड असेल तिला बरोबर घेतलं आणि 6-7 वर्षाच्या त्या बाळाला घेऊन नाथांच्या समोर ठेवलं. म्हटली, महाराज तुम्ही सगळ्यांवरती उपाय सांगणार आहात, याच्यावरती काहीतरी उपाय सांगा. म्हटली, याला काय झालं? काय नाही म्हणे, हा दररोज पावशेर गुळ खातो. आता एवढा गुळ जर यांनी खाल्ला तर लहानपणामध्ये एवढा गुळ खाऊन आता पहिला काळ राहिलाय का? या काळामध्ये गुळ खाणं चांगलं आहे का? याला काहीतरी उपाय सांगा. महाराज म्हटले, काही हरकत नाही, 7 दिवसानंतर आपण भेटूयात. आता 7 दिवस ती म्हातारी तशीच त्या मंडपामध्ये राहिली. 7 दिवसानंतर महाराज काहीतरी औषध देतील अशी मनामध्ये तिच्या भावना. आणि 7 दिवसानंतर शेवटच्या दिवशी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ती कथेच्या शेवटी घेऊन आली. महाराजांच्या समोर त्या बाळाला ठेवलं. बाळाला ठेवून आजीनं आठवण करून दिली, महाराज 7 दिवसानंतर तुम्ही यायला सांगितलं होतं, याला काहीतरी उपाय तुम्ही सांगणार होते ना. महाराजांनी त्याला जवळ घेतलं, मांडीवरती बसवलं, डोक्यावरनं हात फिरवला आणि नाथ महाराज म्हणाले, बाळा आजपासून गुळ खाणं बंद कर. आणि आजीला म्हणाले, घेऊन जा. आजीनं कपाळावर मारून घेतली. म्हटली, महाराज अहो 7 दिवस या गावामध्ये कुठली व्यवस्था नाही, कुणी नातेवाईक नाही, कुठली पाहुणा नाही, कुणी रावळा नाही, परंतु 7 दिवस मी इथं वाट बघत होते की तुम्ही काहीतरी औषध द्याल म्हणून. तुम्ही त्या बाळाला काही उपाय नाही, औषध नाही, हळूच त्याच्या डोक्यावरनं हात फिरवताय आणि सांगताय, बाळा गुळ खाऊ नको. मग मला सांगा, हे तुम्ही जर एवढंच सांगणार होते तर पहिल्या दिवशी का बरं नाही सांगितलं? आजीचा विचार बरोबर आहे ना. आजी म्हणाली, तुम्ही एवढंच सांगणार होते ना, मग पहिल्या दिवशी का नाही सांगितलं? तेव्हा महाराजांनी सांगितलं, आजी हे मी पहिल्या दिवशीही सांगू शकलो असतो, पण असं होतं तू यायच्या अगोदर मी स्वतः कीर्तनामध्ये गुळ खात होतो. लक्षात आहे? हे बघा, हे कीर्तनकारांच्या समोर गुळाची व्यवस्थाच असते, डिश भरून ठेवलेलाच असतो आणि निस्ता ठेवलेला नसतो. भाऊसाहेब महाराज, एक गुळ देणारा माणूस पुन्हा सेपरेट असतो इथं बसलेला. महाराज म्हणले, मीच दररोज कीर्तनामध्ये गुळ खात होतो. मग मला सांग, मी जर गुळ खातोय तर मी कोणत्या तोंडाने या बाळाला सांगू बाळा गुळ खाऊ नको? म्हणून पहिला 7 दिवस मी गुळ बंद केला आणि मग 7 दिवसानंतर बाळाला सांगितलं, बाळा आजपासून गुळ खाऊ नको. अनुभवे आले अंगा ते या जगात देतसे. आणि म्हणून संतांचे अभंग हे सगळं जग जरी भंगलं तरी भंगत नाही, त्याचं नाव अभंग आहे. अलीकडच्या एका कवीनं फार सुंदर कवन केलंय, दीपक महाराज. काया भंगे काया भंगे धरणी भंगे, कधी कधी तर मनही भंगे. काया भंगे धरणी भंगे, काया भंगे धरणी भंगे, काया भंगे धरणी भंगे, कधी कधी तर मनही भंगे. परींद्रायणी डोही तरंगे, खऱ्या भक्तीचा रंग.
भंगत नाही अभंग कधीही, भंगत नाही अभंग कधीही, भंगत नाही अभंग। काया भंगे धरणी भंगे, कधी कधी तर मनही भंगे। काया भंगे धरणी भंगे, काया भंगे धरणी भंगे, कधी कधी तर मनही भंगे। परींद्रायणी डोही तरंगे, खऱ्या भक्तीचा रंग भंगत नाही अभंग कधीही, भंगत नाही अभंग कधीही, भंगत नाही अभंग। परींद्रायणी डोही तरंगे, खऱ्या भक्तीचा रंग। कधीही बुडवले तरी सुद्धा पाण्यामध्ये तरंगतात, त्याचं नाव अभंग आहे। कारण अभंग म्हणजे सामान्य नाही, या प्रत्येक शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे की आपलं जीवन भंगू नये असं ज्याला ज्याला वाटतं ना, त्यांनी या अभंगाचं श्रवण करावं। उपदेश करत असताना ज्यांनी मार्गदर्शन करायचं आहे तो त्या परिस्थितीत त्या पात्रतेचा आहे का हे पाहिलं पाहिजे। आता गंमत अशी आहे बरं का महेश महाराज, की ज्या ज्या गावामध्ये आम्ही पाहतो, ज्या ज्या परिस्थितीमध्ये पाहतो, सांगणारे भरपूर आहेत परंतु करणारे मात्र कमी आहेत। आणि म्हणून तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले। अशी गंमत आहे, आपल्याला कुणाचं ऐकावं हा एक विचार आहे। कारण सांगणारे बरेच आहेत, ऐकणारं कुणीच नाहीये। सांगणारे भरपूर आहेत, एवढे सांगणारे आहेत महाराज, ऐकायलाच माणूस तयार नाहीये। घरामध्ये सुद्धा पहा, ज्याला त्याला प्रत्येकाचं आपलं सांगायचंय, ऐकायला कोणी तयार नाही। भविष्यामध्ये ऐकणाऱ्या माणसाचं काम फार मोठं आहे। येणाऱ्या काळामध्ये चांगली अपॉर्च्युनिटी आहे, जॉबची चांगली संधी आहे। काय माहितीये का, येथे तुमचे सर्व म्हणणे ऐकून घेतले जाईल। परवाच माझा एक मित्र मला सांगत होता, महाराज मला बऱ्याच लोकांचे फोन येतात, अगदी 15-15, 20-20 मिनिटं मी ऐकून घेतो त्यांचं। अरे म्हटलं तुझं भाग्य आहे, लोक तुला फोन करतात, कारण का त्यांना सांगायचं भरपूर असतं पण घरामध्ये ऐकणारं कोणी नाहीये। दुर्दैव असं आहे, घरात माणसं आहेत पण बोलणारी माणसं राहिली नाहीत। करलो दुनिया मुट्ठी में म्हणत आम्ही जग जवळ आलाय, परंतु घरातली माणसं आता तरी गावाकडे बरं आहे, पण शहरामध्ये जर पाहिलं तर प्रत्येकाची रूम वेगवेगळी असते आणि प्रत्येकजण ज्या त्याच्या रूममधून अगदी काही जरी सांगायचं म्हटलं तरी मेसेज करतो, मला पाणी आणून दे, मेसेजवरती बोलणं चालू आहे। नवरा जेवायला बसलाय आणि बायकोला विचारतो, का ग मी तू ऑनलाईन दिसत नाहीस? बायको म्हटली काय झालं, ऑनलाईनच आहे की चॅटिंग चालू आहे? नाही मी बराच वेळ झालं, मी ताटातली भाकरी संपली म्हणून तुला मेसेज केलाय, तू अजून बघितला नाहीस का? अवस्था अशी आहे की आम्हाला सांगणारे भरपूर आहेत पण ऐकायचं कुणाचं हे कळालं पाहिजे। आज गंमत अशी आहे की आम्ही कुणाच्याही मागे लागतो, ज्याचे मोठे फॉलोअर्स, ज्याचे चांगले सबस्क्रायबर, ज्याचा जिकडं तिकडं बोलोबाला तो मोठा माणूस, असं नाही। एक लक्षात ठेवा, आम्ही ज्याचं ऐकतोय ना तो त्या पद्धतीचं आहे का हे कधीतरी पाहिलं पाहिजे। ज्याच्या मागे जायचं आहे तो तिथपर्यंत पोहोचलाय का हे कधीतरी पाहिलं पाहिजे। शेतकरी कृषी उत्पन्न त्या कृषी केंद्रामध्ये गेला आणि म्हटला ही वाटाण्यावरची फवारायची पावडर आहे ती मला बदलून द्या। तो म्हटला अहो ही चांगलं ब्रँड आहे, आता सध्या हेच कीटकनाशक चांगलं चाललंय, एवढं चांगलं चाललंय की स्वतः शाहरुख खान याची जाहिरात करतो, खूप चांगलं आहे, कशाला बदलताय? तेव्हा त्या शेतकऱ्यानं सांगितलं काय नाही, आळ्या मारायला म्हणून ही पावडर घेऊन गेलो, पण घरी गेलो पावडर फोडली तेव्हा लक्षात आलं त्या पावडरच्या पाकिटमध्ये 4-5 आळ्या होत्या। नाही कळालं, थोडीशी रेंज जास्त लागते आपल्याला। आपण ज्यानं आळ्या मारायच्या आहेत त्याच्यामध्ये जर आळ्या झालेल्या असतील तर तो काय मारेल? आणि म्हणून डॉक्टरांकडे जाताना सुद्धा, आता डॉक्टर भरपूर आहेत, एवढे डॉक्टर आहेत परंतु डॉक्टर सुद्धा त्या पद्धतीचा इलाज करणारा असला पाहिजे। खूप प्रवास होतो, एवढा प्रवास की दररोज प्रवासावरती प्रवास आणि काय झालं कळालं नाही, गरगरायला लागलं असं। आणि चक्कर येत असताना असं काय, एक वस्तू दिसली की 2 दिसायचे, एक तांबे असला की 2 तांबे दिसायचे, एक ताट असलं की 2 ताटं दिसायचे, एक तबलजी असलं की 2 दिसायचे। ताटापर्यंत ठीक आहे, खाता येईल हो, पण 2 तबलजीची 2 पाकिटं करायची कुठे?
आहे एकच, परंतु दोन दोन दिसायला लागले. म्हटलं हे काय लक्षण चांगलं नाही, म्हणून आपले डॉक्टरकडे गेलो. नवीनच डॉक्टर होते आणि डॉक्टरला सांगितलं, बाबा मी इथं कार्यक्रमाला आलोय, पण गंमत अशी झाली की मला एकाचं दोन दिसतंय, एक वस्तू दोन वेळा दिसते, काय झालं काही कळत नाही. एवढं मी सगळं सांगितलं. आता इथं एक पेन आहे, मला दोन दिसतोय, इथं एक तांबे आहे, दोन तांबे दिसत आहेत. डॉक्टरने माझ्याकडे बघितलं आणि थोड्या वेळाने बराच वेळ बघून बघून विचारलं, म्हटलं हे तुमच्यापैकी या तुमच्या तिघांपैकी कुणाला होतंय नेमकं? मी मागं पाहिलं तर मी केबिन मध्ये एकटाच होतो आणि डॉक्टर म्हणतोय तुमच्या तिघांपैकी नेमकं कुणाला होतंय. नंतर माझ्या लक्षात आलं, मला एकाचे दोन दिसतात, डॉक्टरला एकाचे तीन दिसत आहेत. आपण कुणाच्या मार्गावरती चालतोय याचा कधीतरी विचार करणं गरजेचं आहे. आणि एक वाक्य सांगू, संतांनी मार्ग दाखवले म्हणजे नुसते मार्ग नाहीत, ते अभंग म्हणजे संतांचं करंट लोकेशन आहे. गाडीमध्ये बसल्यानंतर आम्हाला ज्या मार्गावरती जायचंय, ज्या ठिकाणावरती जायचंय, आता रस्ते विचारत बसावं लागत नाही. ज्या ठिकाणी जायचंय तिथल्या माणसाला आम्ही सांगतो की काय नाही, मी निघालोय. मग निघालायस तर काय कर, असा ये तसा ये, इकडे ये, उजवीकडे मार, डावीकडे मार, सांगायची गरज नाही. आम्ही डायरेक्ट त्याला सांगतो, एक काम कर ना, तुझं करंट लोकेशन मला पाठव. तुझा करंट लोकेशन मला पाठवलं आणि ते करंट लोकेशन जेव्हा आमच्या मोबाईलवरती व्हॉट्सअपच्या माध्यमातून येईल, त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आल्यानंतर आम्ही त्या लोकेशनवरती फक्त क्लिक करतो आणि एकदा क्लिक केलं की क्षणार्धामध्ये तो आम्हाला संपूर्ण रस्ता त्याच्या लोकेशन पर्यंत दाखवत असतं. आणि सांगताना हेही सांगतं, कुठल्या रस्त्याने जा जिथे गर्दी कमी आहे, कुठल्या रस्त्याने जा रस्ता खराब आहे तिकडे जाऊ नका, इकडे टोल वाचवायचा असेल तर या रस्त्याने या, तिथे पोचायला किती वेळ लागेल, किती अंतर आहे, हे सर्व सांगतं. याचं नाव आहे करंट लोकेशन. पण या करंट लोकेशनसाठी जो माणूस लोकेशन पाठवणार आहे तो करंटमध्ये असला पाहिजे. लक्षात येते का? तो तिथं असला पाहिजे. आणि तो जेव्हा तिथे असेल ना, त्या क्षणाला तो करंट लोकेशन पाठवतो आणि आम्ही त्या लोकेशनवरती तिथं जाऊन पोचतो. या तुकोबारायांच्या अभंगाचा विचार केला तर तुकोबाराय तिथं पोचलेले आहेत आणि तिथे जाऊन आम्हाला लोकेशन पाठवलंय. तुकोबाराय तिथं पोचलेले आहेत. कुठं पोचलेले आहेत? ज्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला पोचायचंय. कुठं आम्हाला पोचायचंय याचा विचार करा. ज्या ठिकाणी आम्हाला पोचायचंय तिथपर्यंत आमची धावाधाव सुरू आहे, परंतु नेमकं ठिकाण कोणतं आहे हे मात्र आम्हाला माहिती नाही. इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती धावतोय, प्रत्येक जण धावतोय, पळतोय. कोण स्थिर आहे मला सांगा? इथं बसल्यानंतर शरीराने जरी आम्ही स्थिर असलो तरी मनाने मात्र आम्ही स्थिर नाही. क्षणाक्षणाला आमची धावाधाव सुरू आहे. सजीव धावतील याच्यामध्ये नवल नाही, परंतु विज्ञान असं सांगतं की इथला एकही अणु रेणू सुद्धा स्थिर नाही. निर्जीवामध्ये सुद्धा, या लाकडामध्ये जरी पाहिलं तरी लाकडामध्ये असणारे इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचे रेणू प्रत्येक क्षणाला त्यांच्या भोवती फिरत आहेत. म्हणजे जे जे धावत आहे हे संपूर्ण जग आहे. या जगातला एकही माणूस स्थिर नाही. कोण स्थिर आहे मला सांगा? अहो, ज्याच्यावरती आम्ही बसलोय ते स्थिर नाही. बैसलो जयावरी सैराट ते जाय. ज्याच्यावरती बसलोय ते जर धावत असेल तर आम्ही स्थिर कसं राहू? नाही आम्हाला जायचं पंढरपूरला, नाही म्हणजे नाही जाणार. पण आमच्या दिनकर अण्णांना हाऊस, दर एकादशीला गाडीमध्ये माणसं भरायची आणि पंढरपूरला घेऊन जायची. अहो आम्हाला जायचं नाही, नाही तुम्ही गाडीत बसा. अहो नाही जायचं, नाही तुम्ही गाडीत बसा. आता अण्णांनी गाडीत टाकलं. गाडीत बसलेला माणूस किती जरी म्हटलं मी सोंड सोडणार नाही म्हणजे नाही, चालेल का? गाडी ज्या दिशेने जाणार, ज्या स्पीडने जाणार, जिथं जाणार तिथपर्यंत त्या गाडीत बसलेल्या माणसाला जावंच लागणार, याच्यामध्ये वाद नाही. याचा अर्थ असा, ज्याच्यावरती आम्ही बसलोय ते धावतंय. पृथ्वीवरती बसलोय, ती पृथ्वी सतत फिरतीये, तिचे परिवलन परिभ्रमण सुरू आहे. म्हणजे सातत्यानं आमचं धावणं आहे. फक्त धावायचं कुठपर्यंत हे आम्हाला माहिती नाही. उदाहरण सांगतो, जुनी गोष्ट सगळ्यांनी ऐकली असणार आहे. ससा भित्र्या काळजाचा पान अंगावरती पडलं आणि सस्याला वाटलं
आभाळ गिर रहा है, आसमान गिर रहा है। आणि सस्यानं धावायला सुरुवात केली। धावता 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 ससाला हरिण भेटलं। अरे ससुल्या का पळतोय? आसमान गिर रहा है, बचना है तो भागो, मरना है तो ठेरो। आता सस पळायला लागलं, त्याच्या पुढे हरिण। हरणाला तरी मरायचंय का महाराज? हरणाला विचारलं का पळताय? हरणानं सांगितलं आसमान गिर रहा है, बचना है तो भागो, मरना है तो ठेरो। हरिण सुद्धा पळायला लागलं। आता त्याला भेटलं अस्वल। अस्वलाने हरणाला विचारलं का पळतोय? हरिण म्हटलं सांगायला वेळ नाही, पाठीमागे जाऊन विचार। पळापळी करता करता माणसाला सांगायला सुद्धा विचार नाही, वेळ नाही बरं का? नाही, पळापळी धावाधाव एवढी सुरू आहे, बोलायलाच वेळ नाही, तर मागे जाऊन विचार। सस्याला अस्वलाने विचारलं, सस्यानं तेच सांगितलं आसमान गिर रहा है, बचना है तो भागो, मरना है तो ठेरो। आता अस्वलाला तरी मरायचं का? अस्वल हरणाच्या पुढं, हरिण पुढं चाललंय, त्याच्या पुढे अस्वल चाललंय। पुन्हा अस्वलाला गाढव भेटलं। आता गाढव भेटल्यानंतर ते गाढव आहे महाराज, त्या गाढवानं धिंगाणा ताल सुरू केला आणि गाढव पळायला लागलं। अस्वलाला पळत पळत विचारलं का पळताय? अस्वल म्हटला बाबा मला सांगायला वेळ नाही, पाठीमागं विचार। हरणाला विचारलं, हरिण म्हटला पाठीमागं विचार। सस्याला विचारलं, तेव्हा ससा म्हटला आसमान गिर रहा है, बचना है तो भागो, मरना है तो ठेरो। आता गाढवाला तरी मरायचंय का? किती जरी गाढव असला तरी कोण असा गाढव आहे त्याला मरावं असं वाटतं? जगात असा कुठलाही गाढव नाही, 2 पायाचा नाही, 4 पायाचा नाही, की त्याला मरावं असं वाटतं। तो गाढव या सगळ्यांच्या पुढं। आता तो गाढवाची लात खात खात होईना, पण अस्वल त्याच्या पाठीमागं पळतंय। अस्वलाच्या मागं हरिण आहे, हरणाच्या मागं ससा आहे। हे सगळं पाहिलं एका लांडग्यानं। लांडगा हुशार होता। लांडगानं अस्वला विचारलं म्हणे का पळायचंय? अस्वल म्हटला पाठीमागं विचार। विचारता विचारता पुन्हा सस्यापर्यंत गेलं आणि सस्याला विचारल्यावर सस्यानं सांगितलं आसमान गिर रहा है, बचना है तो भागो, मरना है तो ठेरो। लांडग सगळ्यांच्या पुढं आणि शेवटी वाघ भेटला। वाघही पळायला लागला आणि सस्यानं सांगितलं बचना है तो भागो, मरना है तो ठेरो। वाघ म्हटला अरे पळायचं कुठपर्यंत? ससा म्हटला त्या डोंगरापर्यंत, जिथं आभाळ टेकलंय तिथपर्यंत जाऊन आपल्याला थांबायचंय। मला सांगा किती धावपळ केल्यानंतर आपल्याला पोहोचता येईल? ज्याच्या मागे आम्ही चाललोय तो पोचला आहे का याचा कधीतरी विचार करणं गरजेचं आहे। आणि तुकोबाराय सांगतात मी पोचलोय आता निश्चिंतीने, पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या। आणि म्हणून त्या विचार करत असताना तुकोबारायांचा अभंग आहे। याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास। बघा तुम्ही आम्ही सर्वजण अट्टहास करतोय, पण अट्टहास फलद्रूप झाला का नाही याचा आम्ही कधीतरी विचार केला पाहिजे। धावणं चालू आहे, पळणं चालू आहे, पण पोचणं होतंय का याचा कधीतरी विचार केला पाहिजे। ज्या ठिकाणी आम्ही जातोय त्याचा कधीतरी शेवट होईल का याचा विचार करणं गरजेचं आहे। याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास। शेवटचा गोड व्हावा, शेवटचा शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, याजसाठी केला
केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो 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 पावलो, आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने पावलो 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 पावलो, आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडली आधावा, कुंडली आधावा, तृष्णेची याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. विठोबार खुमाई, जय जय विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. तुकोबाराय म्हणतात, आता मी निश्चिंत झालो. आणि ही अवस्था कशामुळे झाली याचं एकमेव कारण आहे, याच्यासाठी केला होता अट्टहास, ज्याच्यासाठी मी अट्टहास केला होता तो अट्टहास माझा फलद्रूप झाला. ही कृतकृत्यतेची भावना आमच्या मनामध्ये येणं गरजेचं आहे. आम्ही जे केलं आहे ना त्याचं कुठंतरी आम्हाला समाधान वाटलं पाहिजे. नाहीतर बऱ्याचदा असं होतं, केलं खरं एक, परंतु परिणाम मात्र वेगळा पडला. महाराज असं वाटतं उगाच या पोरांना जन्म दिला, अशी सुद्धा माणसांची अवस्था आहे. एखादी माऊली असं म्हणते, वांज राहिली असते तर बरं झालं असतं, पण हे असलं कार्ट पोटाला आलं. हे जर होत असेल ना तर आम्ही काहीतरी चुकतोय. परंतु तुकोबारायांची भावना ऐका. तुकोबाराय म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता ऐका, म्हणजे शेवट झालाय. 2 मिनिटांमध्ये 5 मिनिटात एक वेगळं चिंतन मी आपल्या समोर मांडणार आहे. शेवट होणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि निस्ता शेवट होणं चांगलं नाही, तो शेवट गोड होणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कारण या जगामध्ये, या पृथ्वी तलावरती, किंबहुना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की शेवट कसा झाला त्याच्यावरनं त्याचं जीवन ठरत असतं. म्हणून शेवटाला फार महत्व आहे. तुकोबाराय सांगतात, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. शूर ओळखायचं असेल तर घरामध्ये तलवार आहे आणि निस्ता चुली पुढे बायकोच्या पुढे तलवार मिरवतोय, याला शूर म्हणता येत नाही. शूर ओळखायचा असेल तर तो रणांगणावरती काय मर्दुमकी गाजवतो याच्यावरनं शूर आहे. एकाच्या घरात तलवार होती. दररोज संध्याकाळी बायको चुलीपुढे बसली भाकरी करायला की तलवार काढायची. हे बघ, आम्ही मावळे आहोत, आमचे वडील, आमचे पंजोबा, आमचे आजोबा सगळे सैन्यामध्ये होते आणि तलवार काढायची, तलवार फिरवायची. बायको बिचारी घाबरून जायची. ते नवीन आलेलं लेकरू किती दिवस सहन करणार. पण 3-4 महिने तिने पाहिलं. आता एक लक्षात ठेवा,
जास्त दिवस बाईला लागत नाही आपला नवरा काय किती पातळीचा आहे किती पाण्यात आहे बघायला, वेळच लागत नाही. पण तिला रागच आला. 6 महिने झालं दररोज हा तलवार फिरवतोय. बायको एक दिवस म्हटली, मग घरात तलवार काय फिरवताय, बाहेर एवढं युद्ध पेटलंय, एखादा सैन्य एखादा शत्रू तुम्ही मारून दाखवा. हे रागानं बाहेर गेलं. बायकोने कधी नाही ते आपल्याला ललकारलंय म्हणून बाहेर गेलं, तलवार घेऊन गेला. थोड्या वेळामध्ये बाहेरून आला, 2 हात तिच्या पुढे कलम केलेले, अगदी रक्तबंबाळ झालेले 2 हात तिच्या पुढे टाकले. बायको घाबरली, म्हटली बापरे, रक्तबंबाळ झालेले हात आहे म्हणजे तुम्ही नक्कीच एखाद्या शत्रू सैन्याचं मारलेले हात असणार आहेत. पण मला सांगा, तुम्ही शत्रू सैन्याचे हात तोडून आणले, जर एखाद्या सैनिकाचं जर शीर कलम करून आणलं असतं तर बरं झालं असतं. मुंडकं आणलं असतं तर मला वाटलं असतं शीर कलम करून आणलंय ते आणायला पाहिजे होतं. नवरा म्हटला, मी तेच शोधत होतो, पण माझ्या अगोदरच ते कोणीतरी घेऊन गेलं होतं. शूर ओळखावा रणी. शूर ओळखायचं असेल तर रणांगणामध्ये आणि साधू ओळखायचं असेल तर मरणामध्ये. आणि म्हणून शेवटचा 30 गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. आज सगळं आहे आमच्याकडे, पैसा आहे, पाणी आहे, नोकरी आहे, EMI जातात, तिकडे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, सगळीकडे इन्व्हेस्टमेंट आहे, पण चेहऱ्यावरचं हास्य मात्र आमचं राहिलेलं नाही. ज्याला त्याला विचारलं ना कसं चाललंय, ते म्हणतं महाराज तुमचंच बरं चाललंय. पण आपलं कधी बरं वाटत नाही, कधी आपल्याला बरं वाटेल हे कळत नाही महाराज. परंतु देवानं आम्हाला काय दिलं नाही हीच भावना असते. मी एक सांगू का, जगामध्ये आम्हाला जे मिळालंय ना ते बऱ्याच लोकांना मिळालेलं नाही. एक वाक्य सांगतो, आपण जे जीवन जगतोय ना असं जगता यावं असं कित्येक लोकांचं स्वप्न असतं. आमच्याजवळ नाही म्हणून आम्ही रडत बसतो, परंतु आहे काय याचा कधीतरी विचार करा. देवळात जाताना देवापुढं जावं, देवानं मला पाहावं आणि देवाने मला काहीतरी द्यावं म्हणून मंदिरात जाऊ नका. मंदिरात जाण्यासाठी देवानं काहीतरी द्यावं म्हणून जाऊ नका. देवानं एवढं सुंदर जीवन दिलं याच्यासाठी त्याच्याजवळ जा. देव काहीतरी देईन म्हणून अपेक्षा ठेवू नका. आता अजून द्यायचं काय राहिलंय? एवढं सुंदर शरीर दिलंय, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग, नासे जीवपन भवरोग. हे सुंदर शरीर दिलंय, नुसतं दिलं नाही, प्रत्येक अवयव जिवंत ठेवलाय. हे भगवंताची कृपा आहे, हे लक्षात ठेवा. कोरोनाचा थैमान आम्ही 3 वर्ष पाहिला काका. कोरोनामध्ये आज माणसं जवळ असलेली, क्षणार्धामध्ये एखादा माणूस पॉझिटिव्ह व्हायचा की शेजारचा माणूस निगेटिव्ह व्हायचा. एवढी माणसं मेली. अगदी नवरा मेला तर बायकोला माहिती नाही आणि बायको मेलेली नवऱ्याला माहिती नाही. या काळामध्ये आम्ही पुढे आलो आणि आज आम्ही जिवंत आहोत. याच्यापेक्षा देवानं आम्हाला काय द्यावं? बरवे झाले आजीवन. महाराज देवानं आम्हाला काय दिलं पाहिजे याचा विचार करा. अहो सुंदर जीवन ज्यानं दिलंय, जिवंत ठेवलंय, याच्यापेक्षा अजून काय असावं? ऐका, शरीर दिलंय पण एका एका इंद्रियाची किंमत आम्हाला नाही माहिती. ते जिवंत ठेवण्यासाठी काय काय लागतं. परवा मी डॉक्टर रणजित जगताप, जे जगातले सर्वात श्रेष्ठ हार्ट ऑपरेशन करणारे, ज्यांचं नाव गिनीज वर्ल्ड बुक मध्ये आहे, एवढा प्रसन्न माणूस आहे, त्यांची मुलाखत ऐकली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं एक उदाहरण. एका आजीचं ऑपरेशन झालं. आजीचं ऑपरेशन झाल्यानंतर आजी ओके झाली. समोर बिल आलं. बिल पाहिल्यानंतर तिने डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर अहो बिल दिलाय तुम्ही खरं आहे, परंतु बिलामध्ये आपलं हार्ट पूर्ण ऑपरेशनचं पॅकेज तुम्ही सांगितलं होतं ते 2 लाख रुपये पॅकेज होतं. 2 लाखामध्ये ते संपूर्ण ऑपरेशन होणार होतं. वरती 1 लाख रुपये बिल वाढवून आलंय, त्याचं काय? डॉक्टर म्हटले, आजी असं आहे, तुम्हाला 1 लाख वाढवून आलं याचं कारण तुमच्या शरीराच्या हृदयाची जेव्हा आम्ही शस्त्रक्रिया करत होतो तेव्हा आम्हाला ओपन हार्ट सर्जरी करावी लागली. आणि ओपन हार्ट सर्जरी करताना तुमचं हृदय काही काळ, जोपर्यंत ऑपरेशन चालू आहे तोपर्यंत ते शरीराच्या बाहेर ठेवावं लागतं आणि ते बाहेर राहून ते जिवंत ठेवावं लागतं. याच्यासाठी ज्या मशीनमध्ये ठेवायचं असतं तुमचं शरीर, ज्या मशीनमध्ये हृदय ठेवायचं असतं त्या हृदय ठेवण्याच्या मशीनचं भाडं 1 लाख रुपये आहे. ऑपरेशन काय 15-20 मिनिटं चाललं असेल, फार फार नाही. आजीच्या टचकन डोळ्यात पाणी आलं
आणि ते बिलावरती ते थेंब पडले. डॉक्टर म्हणले जास्त बिल झालं म्हणून रडताय का आजी? रडू नका. तेव्हा आजी म्हणाल्या मला बिल जास्त झालं म्हणून रडायला नाही आलं. मग रडताय काय? अहो डॉक्टर 15-20 मिनिटं माझं हृदय जिवंत ठेवण्यासाठी 1 लाख रुपये बिल आलंय. 70 वर्ष ज्या देवाने हे हृदय जिवंत ठेवलं त्याला मी काय बिल दिलंय? काय त्याला देऊ? म्हणून त्या देवाचं सदैव स्मरण ठेवावं, उपकार मानावे. बस देवानं काही द्यावं म्हणून नाही, दिलंय म्हणून त्याच्या जवळ जा. आणि खरोखर ही भावना या माऊलीच्या जीवनामध्ये होती. शांती होती, आनंद होता, समाधान होतं आणि चेहऱ्यावर तर खरं सुख होतं. परिणाम असा होतो की आज जीवनामध्ये ही समृद्धता पाहायला मिळते. एक आहे येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती एरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. वडील जे जे करतात ना, आई जे जे करते ना त्याच्यावरती मुलं कळत असतात. आणि म्हणून आई वडिलांचं फार मोठं कर्तव्य असतं. आणि आई तर अखंड चित्तामध्ये जिच्या मुलं असतात ती आई असते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. पण एक सांगू, कोणत्याही वस्तूची व्यक्तीची किंमत दोनदाच असते. कधी? आबा, जेव्हा ती वस्तू व्यक्ती आपल्याला मिळत नाही तोपर्यंत, आणि एकदा निघून गेल्यानंतर तोपर्यंत किंमत राहत नाही. कोणती वस्तू असू द्या, परंतु जोपर्यंत आहे ना त्याची किंमत ठेवा. आई निघून गेल्यावरती मग काय होतं महाराज? त्या एका कवीनं फार सुंदर कविता, आम्ही शिकायला असताना लहानपणी कविता होती. आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक कानी मज होय शोककारी. तो कवी म्हणतो आई म्हणून जर कुणी हाक जरी मारली ना तर ती हाक नाही, नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी. कुठारी कुऱ्हाडीचा घाव माझ्या हृदयावरती पडतोय. आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी. आता कुणाला आई म्हणावं? गोठ्यात वासरांना त्या पाजतात गाई, चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई. वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही, पाहून अंतरात्मा व्याकुळ मात्र होई. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी. शेवटी कवितेचं फार सुंदर आहे. तो कवी म्हणतो आई आता तू बोललीस तरी मी रागावणार नाही, तू रागावलीस तरी मी रुसणार नाही, तू मारलंस तरी मी रागावणार नाही, पण मारायला तरी, रागवायला तरी, ओरडायला तरी ये ना परत. रुसणार मी न आता जरी बोलशील रागे, रागावया तरीही तू येई वेगे. आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक येई कानी मज होय शोककारी. विलासजी असतील, सुभाषरावजी बढे असतील, नंदाताई आहे, संगीताताई आहे, या सगळ्या मंडळींच्या जीवनामधलं आज खऱ्या अर्थानं मायेचं पाखर दूर झालं. जगातलं असं एकमेव न्यायालय आहे जिथं आमचे सगळे गुन्हे माफ होतात, पुराव्याची गरज नाही, ते म्हणजे आई आहे. अखंड चित्तामध्ये जिच्या मुलाचं काळजी असते ती म्हणजे आई आहे. आणि म्हणून आज या मातृस्मृतीला या ठिकाणी वंदन करण्यासाठी तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. मग एक आहे, जावं तर सगळ्यांना लागणार आहे, पण जात असताना असं जावं. भूमिका अशी करावी की पडदा पडला तरी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत, अशी भूमिका करावी. तुकोबारायांचा अभंग, याजसाठी केला होता अट्टहास,
शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या, कवतुक वाटे झाली या वेचाचे. नाम मंगळाचे तेने गुणे, तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी. आता दिस चारी खेळी मेळी. आणि म्हणून ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. टाळी वाजवा, सर्वांनी टाळी वाजवाय. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. टाळी वाजवा, टाळी वाजवा. तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या 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 तुकोबाराया. सर्वांना विनंती आहे, टाळी वाजवायची. आणि आपल्याकडे मराठी व्हॉट्सअप, मराठी हॉटस्पॉटच्या अनेक चॅनल, आज लय भारी कीर्तनवारी हा चॅनल वरती आपण सगळेजण दिसणार आहे. हात वरती करायचे. हा वा वा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, सरसंदन की जय. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुढे वेडे वापुढे उत्तरे, अपराध महाराज तुम्ही हा नाही विचारिला अधिकार मी आपुला. अपराध महाराज तुम्ही राखा पायापैकी करा. अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम